काय तुम्ही सुद्धा तुमची गॅस शेगडी रोज त्यावरती पाणी टाकून धुवून घेताय का? मग थांबा. तुम्हाला तुमची गॅस शेगडी कशी स्वच्छ करायची याची पद्धतच माहिती नाहीये आणि जर तुम्ही दररोज गॅस शेगडीवरती पाणी टाकता तर तुमचे किती मोठे पैसे जात आहेत हे तुम्हाला कळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं किती मोठा धोका होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते मॉम्स मॅजिक हॅक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गॅस शेगडी कशा पद्धतीने साफ करायची हे बघणार आहोत आणि रोज जर आपण पाण्याने गॅस शेगडी धुतली तर त्यावरती काय परिणाम होतो हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, रोज आपलं असं असतं की पटकन स्वयंपाक वगैरे झाला की पटकन पटापट सगळी गॅस शेगडी जी आहे ती साफ करून घ्यायची. तर माझंही तसंच असतं, पण माझं लग्न होऊन 4.5 वर्ष झालेली आहेत आणि ही शेगडी 10 ते 15 वर्ष जायला पाहिजे होती, पण माझ्याच काही चुकांमुळे ही गॅस शेगडी जी आहे ती अगदी खराब व्हायला लागलेली आहे. कारण मी खूप बेसिक चुका केल्या आणि नंतर मला लक्षात आलं, सो तुम्ही सुद्धा त्या बेसिक चुका नको करायला, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही बघू शकता गॅस शेगडी खूप घाण झाली, कारण स्वयंपाक करत असताना ती घाण होतेच, पण एखाद्या वेळेस जर आपण काही तळणीचं वगैरे काढलं तर फार घाण होते. तर अशा वेळेस महिना 2 महिना किंवा 2 ते 3 महिन्यातून एकदा यावरती पाणी टाकून तुम्ही व्यवस्थितरित्या गॅस शेगडी धुतली तर काहीच हरकत नाहीये. पण मी काय करायचे की जेव्हापासून माझं लग्न झालं होतं रोज मी गॅस शेगडी दोन्ही टाइम पाणी टाकून धुवायचे. पण काय झालं होतं की माझं 1 महिन्यामध्ये सिलेंडर संपला, जो की 2.5 ते 3 महिने आरामशीर जातो. आणि नंतर जेव्हा आम्ही टेक्निशियनला बोलवलं तर त्याने इकडे जाळ लावून बघितला तर इथून जे आहे गॅस लीक होत होता आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की रोज तुम्ही पाण्याने धुवत जाऊ नका. आणि काय होतं, जेव्हा आपण पाण्याने धुतो तर ह्या बर्नरच्या होलमधून सुद्धा आतमध्ये पाणी जातं. आता बघा, जेव्हा याच्या आतमध्ये पाणी जातं तेव्हा नेमकं काय प्रोसेस होते रोज रोज आपण धुतल्याने ते सगळ्यात पहिले बघूयात. तर हे बघू शकता तुम्ही, ह्या जो काही खालचा भाग आहे तर या खालच्या भागामध्ये इथे जे आहे ह्या साईडला इथे इथे एक होल दिसेल तुम्हाला एकदम बारीक. या होलमध्ये म्हणजे ज्याला नोझल म्हटलं जातं, या नोझलमध्ये रोज आपण पाण्याने धुतल्यामुळे याच्यामध्ये पाणी जातं आणि जर यामध्ये पाणी जाऊन जर हे ब्लॉक झालं तर हे रिपेअर करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये लागतात फक्त एका याचे. तर विचार करा, 3 बर्नरची गॅस शेगडी असेल, 4 बर्नरची असेल किंवा 1 बर्नरची असेल किंवा 2 बर्नरची असेल तर तुम्हाला पर बर्नर किती पैसे लागतील. आणि हे धोक्याचं सुद्धा आहे. त्यामुळे गॅस शेगडी कशी साफ करायची ते सांगते. आय होप तुम्हाला आता समजलं असेल की तुम्ही गॅस शेगडी ही बिलकुल पाण्याने धुवायची नाही. 2 ते 3 महिन्यातून एकदा धुतली काहीच हरकत नाहीये. आता चला प्रॉपर पद्धतीने आपण कसं क्लीन करायचं ते बघूया. आता गॅस शेगडी क्लीन करत असताना बर्नर क्लिनिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण बर्नर पण नेहमी स्वच्छ करणं हे चुकीचं आहे. बर्नर क्लीन आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर बर्नर क्लीन असताना यामधले हे जे काही पूर्ण होल आहेत हे पूर्ण होल ओपन आहेत का याची काळजी घ्यावी. जर हे पूर्ण होल ओपन असतील याचा अर्थ आपलं बर्नर जे आहे ते एकदम क्लीन आहे. आता बघा, यामध्ये जर अशा पद्धतीने काही अडकलेलं असेल तर समजून घ्यायचं हे क्लीन नाहीये. मग अशा वेळेस टूथपिक घ्यायची आहे आणि टूथपिकने हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं. आता जेव्हा तुम्ही बर्नर क्लीन करता तेव्हा इनोचा लिंबाचा वापर करत असणार, तर बर्नरचा आपण रोज वापर केल्यामुळे असा काळा कलर होतो. तर जेव्हा आपण हा विकत आणतो तेव्हा तो पिवळसर कलरचा असतो. तर बर्नर क्लिनिंग म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की हा काळा झालेला पुन्हा पिवळा करायचा. बर्नर क्लिनिंग म्हणजे याच्यामधले जे प्रत्येक होल आहे तो ओपन असणं म्हणजे बर्नर क्लिनिंग आहे. म्हणजे त्यामुळे आपला गॅस वाया जाणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले पैसे सुद्धा वाया जाणार नाही. चला आता आपण आपली गॅस शेगडी सुद्धा स्वच्छ करूया. आजच्या गॅस शेगडीच्या क्लिनिंग मध्ये आपण बर्नर स्वच्छ करणार नाही आहोत, हे मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्की सांगेल. फक्त चेक करून घ्यायचं की तुमच्या बर्नर मधला प्रत्येक होल हा व्यवस्थित ओपन आहे की नाही. तर आपल्याला जेव्हा तुम्ही फार तेलकट वगैरे काढलं असेल अशा वेळेस सुद्धा तुम्ही या पद्धतीने साफ करू शकता. जर फार घाण झाली असेल तुमची गॅस शेगडी तेव्हा डीप क्लिनिंग कशी करायची गॅस शेगडीची हे मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इकडे तुम्हाला कोमटसर किंवा गरम पाणी घ्यायचं जेवढं तुमचा हात सहन करेल तेवढं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा शॅम्पू. शॅम्पू ऐवजी तुम्ही इकडे लिक्विड डिटर्जंटचा वापर करू शकता, पण हा शॅम्पू मला बिलकुलच माझ्या केसांना सूट झाला नाही. हा अँटी हेअरफॉल शॅम्पू आहे, पण खरं सांगू याने माझे केस इतके गळायला लागले की मी तुम्हाला काय सांगू. त्यामुळे मी त्याचा वापर क्लिनिंगसाठीच करत आहे. तर मी इकडे शॅम्पू घेतलेला आहे. यामध्ये जर आता खूप चिकट तेलकटपणा झाला असेल तर मग अजून काय घ्यायचं ते सांगते. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा भरून मीठ आणि यामध्ये 1 चमचा आपल्याला बेकिंग सोडा सुद्धा टाकायचा आहे, पण माझी गॅस शेगडी जास्त घाण नाही झाली म्हणून मी टाकत नाहीये. आणि त्यानंतर टाकायचा अर्धा ते 1 लिंबू. आता लिंबाऐवजी तुम्ही इकडे व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे चिकटपणा तेलकटपणा पूर्ण नाहीसा होतो, त्यामुळे हे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं किचन टॉवेल वगैरे ज्याने तुम्ही गॅस शेगडी पुसता असं वेगळं केलं असेल तो घ्यायचा आहे
आणि आता बघा तुम्ही किती व्यवस्थित हे स्वच्छ होतं. तुम्ही बघू शकता एका याच्यामध्येच तुम्हाला वाटतंय का तेलकटपणा चिकटपणा सगळा नाहीसा होतो आणि लिंबू टाकल्यामुळे याचा फ्रेग्रन्स जे आहे तो खूप छान येतो. सो पूर्ण चिकट तेलकटपणा याने नाहीसा होतो. तुम्ही गॅस शेगडी रोज धुवू नका, पण गॅस ओटा तुम्ही डेली धुवू शकता. गॅस ओट्याचं काहीच नाही, उलट चांगला तुम्ही धुतला डेली तर मग झुरळ वगैरे सुद्धा होत नाहीत आणि आपला गॅस ओटा पांढरट सुद्धा पडत नाही. आता जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो तेव्हा इथे सुद्धा फार उडलं जातं. सो ते सुद्धा आता साफ करायचं, म्हणजे इथलं जे आहे ते चिकटपणा नाहीसा होतो आणि तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थितरित्या हे स्वच्छ झालेलं आहे. आता जो काही गॅस ओटा आहे तो तुम्ही हे पाणी टाकून डायरेक्टली घासून सुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने पुसून सुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटांमध्ये आपण जे आहे सगळं काही क्लीन करून घेतलेलं आहे आणि उशीर सुद्धा लागला नाही आणि चकाचक आपला गॅस ओटा, मागची टाईल्स आणि गॅस शेगडी सगळी साफ झाली आहे. सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. चला आता रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपण न पाणी टाकता व्यवस्थितरित्या सगळी आपली गॅस शेगडी साफ केली आहे. तुमची जर गॅस शेगडी ही ग्लासची असेल तरी सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने साफ करायचे. मागची टाईल्स बघू शकता किती स्वच्छ निघाली आहे. असं केल्याने रोज पुसल्याने बिलकुल चिकटपणा होत नाही आणि आपला जो काही गॅस ओटा आहे तो बघू शकता किती छान चमकायला लागलेला आहे. यामुळे गॅस त्यावरती क्षारयुक्त पाण्याचे बिलकुलच पांढरे डाग होत नाही आणि आपलं किचन छान असं स्वच्छ दिसतं. तर आय होप मंडळी तुम्हाला गॅस संबंधी ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या काही समजल्या असतील आणि गॅसची योग्य पद्धत कशी, की गॅस स्वच्छ करण्याची, गॅस शेगडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पैसे वाचवा, रोज धुण्याचं टाळा, कारण त्यावरती आपलं सगळं काही असतं आणि तिथे अन्न शिजलं जातं. एखादा दिवस जर आपला गॅस संपला तर किती धांदल उडते नाही का. मग अशा वेळेस आपण या छोट्या छोट्या गोष्टी फार लक्षात घेतल्या पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट सुद्धा केल्या पाहिजे. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.